नमस्कार मित्र हो, शेतकरी मित्र हो, विद्यार्थी मित्र हो आणि सर्व क्षेत्रातील मंडळी. आज आपण बघणार आहोत की मान्सून म्हणजे काय. बऱ्याच ठिकाणी तुम्ही मान्सूनच्या संदर्भामध्ये बातम्या ऐकत असतात की मान्सून काय आहे आणि या मान्सूनच्या संदर्भामधलं त्याची काय ओळख आहे, कशामुळे मान्सून म्हणायचं. मान्सून भारतात आलं म्हणजे नेमकं काय. अनेकदा आपण TV न्यूजमध्ये ऐकतो मान्सून अंदमानमध्ये आला, केरळमध्ये आला वगैरे वगैरे बातम्या देत असतात. परंतु यामध्ये एक निश्चित आहे गोष्ट की आपण मान्सून म्हणजे पाऊस असाच एक अर्थ घेऊन बसतो, परंतु खऱ्या अर्थानं मान्सून म्हणजे काय. पण मान्सून आला म्हणजे काय, कुठून आला, त्यानंतर मान्सून म्हणजे नेमकं काय, कशामुळे त्याला मान्सून म्हणायचं, का वर्षभर पाऊस पडतो तोही मान्सूनच असतो का. हे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत का. तर याचा अर्थ असा आहे की नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा प्रश्न नक्कीच पडलेला असणार आहे. याची नेमकी काय माहिती आहे, मान्सून याला का म्हणायचं, या संदर्भामधली माहिती मी राजू सिंग तोर, आर्टेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आज आपण मान्सूनच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. मान्सून ही हवामानाची एकत्रित अशी स्थिती आहे ज्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा, सूर्याच्या उष्णतेने होणारी समुद्राच्या पाण्याची वाफ आणि ठराविक दिशेने वाहणारे वारे जे ढग समुद्रापासून भूभागावर नेतात आणि तेथे पाऊस पडतो. मग आता मान्सून येतो कुठून, तर मान्सून ही अशी स्थिती आहे, हे असंच आपल्याला जर समजलं तर असे मान्सून जे वाले हवामान पृथ्वीचं जे काय आहे मान्सूनचं, तर ते पृथ्वीच्या केवळ एकाच भागावर वर्षभर असते. तो भाग म्हणजे विषुववृत्त आणि त्याच्या काही अक्षांश आणि त्याच्या खालचा पूर्ण जो प्रदेश आहे तो याच्या अंतर्गतमध्ये येतो. याचमुळे तुम्ही बघा विषुववृत्ताच्या वर आणि खाली आपल्याला जे सदाहरित नेहमी हिरवी झाडे असणारी जे काही जंगलं दिसतात, वन दिसतात, याचे हेच कारण आहे की तिथे सतत पाऊस चालू असतो. आणि आपल्याकडं पडणारा पाऊस हा सीजनल म्हणजे वर्षातून ठराविक वेळ येणार आहे. पण जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा ते काही महिने आपले जंगले हिरवी दिसू लागतात त्या काळामध्ये, आणि नद्या धबधबे चालू होतात, वाहत दिसतात आणि नंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोरडे झालेले दिसतात. त्यामुळे मान्सून हा विषुववृत्त प्रदेशावरून येतो असे म्हणता येईल. परंतु येतो या शब्दाचा जो अर्थ आहे तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं की हा शब्द गतिवाचक नसून स्थानवाचक आहे. या विशिष्ट गोष्टीचं स्थान दर्शवतो. आणि या ठिकाणी म्हणजेच विषुववृत्त प्रदेशाचा मान्सून हा वर्षभर दोन्ही गोलार्धात 6 महिने असा झाडूसारखा फिरतो. म्हणजेच आपल्याला त्याचं जर चक्र जर बघायचं असेल तर आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून काही फोटो दिलेले आहेत त्यामधून बघू शकता. असे एक प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी झाडू म्हणजे जे गोल चक्र बघता येईल. त्या काल्पनिक झाडूचा आधार जो आहे विषुववृत्त आणि काड्यांचा पसारा म्हणजे आपली कर्क वृत्त उत्तर गोलार्धात आणि मकर वृत्त जे आहे ते दक्षिण गोलार्धात असा हा मान्सून पसरत असतो. हे मान्सून येणे जाणे म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा जो अक्ष आहे 23.5 डिग्री कल्लेला जो आढळतो तो घडलेला आहे. त्या पद्धतीनं तो हा मान्सून हा ठराविक गोष्टीला जात असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ठराविक वेळी ठराविक स्थानी पोहोचून त्यामुळे पृथ्वीचा कर्कवृत्त भाग सूर्यासमोर जास्त प्रमाणात झुकलेला असल्याने आपल्याकडे त्यावेळी मान्सून येतो. यावर अधिक माहिती आपल्याला तुम्हाला जर अधिकची माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही आम्हाला सुचवू शकता. याच्याच विरुद्ध बाजूला म्हणजे दक्षिण गोलार्धासाठी जेव्हा पृथ्वीचा मकरवृत्त भाग सूर्याच्या दिशेने झुकत चाललेला असतो तेव्हा तिथे मान्सून सदृश पाऊस पडलेला असतो. इतर वेळी त्याचे मुख्य स्थान वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपण अगोदर बघितल्याप्रमाणे आहे विषुववृत्त हेच असते. हे सर्व जरी ढोबळमानाने सोपे वाटत असले तर ही अतिशय गुंतागुंतीची सिस्टम असल्याने अनेक स्थानिक हवामान पॅटर्न मान्सूनच्या येणे जाणे कालावधी तीव्रता यावर प्रभाव टाकत असतात. कधी हा प्रभाव कमी जास्त कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणे, एखादा महिना पाऊसच न पडणे, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपल्याकडे पाऊस पडत राहणे, अशा गोष्टी घडवतो. वर सांगल्याप्रमाणे आपण अगोदर बघितल्याप्रमाणे कर्कवृत्त जे आहे तर जे मध्य भारतातून जाते त्याच्यावर उत्तर भारत असल्याने मान्सून जो आहे तो हिमालयाच्या वरपर्यंत सर्वोच्च स्थितीत जातो आणि नंतर परत फिरतो. तेव्हा आपण असं म्हणतो की मान्सून परत फिरलेला आहे. आपल्यासाठी नैऋत्य मोसमी वारे सुरू झाले म्हणजे मान्सून पाऊस आला असे भूगोलाच्या पुस्तकात आपल्याला जे काही ज्ञान मिळतं सामान्य ज्ञान ते सुद्धा अधिकचं पुरेसं आहे. आपल्याला जर या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा. माहिती आवडल्यास शेअर बटनावर सुद्धा शेअर करून आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक करण्यास सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.